अशा पद्धतीने क्वचितच कोणी तूप बनवलं असेल, पण या पद्धतीमुळे तुमचा टाईमही वाचणार आहे आणि मेहनतही. लहानपणी मला आठवतंय, शाळेतून घरी आल्यावर पूर्ण घरामध्ये एक सुगंध दरवळायचा, तो म्हणजे तुपाचा. माझी आई घरातच खूप छान तूप तयार करायची. एकदम साजूक आणि रवाळ तूप ती बनवायची. त्याच पद्धतीने आज मी देखील घरीच तूप बनवलं आहे. शिवाय कमी मेहनतीमध्ये आणि हात खराब न करता दह्याचं विरजण वगैरे लावून मी हे तूप बनवलं आहे आणि किती जास्त प्रमाणात इथे तूप बनलंय तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली एक दिवस आधीच मी साय गरम करून दह्याचं विरजण लावलं होतं. हे पहा, त्यामुळे साय इथे जास्त घट्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही साय मी फूड प्रोसेसरचा डो मेकर जो आहे त्यामध्ये ॲड करणार आहे. डो मेकरमध्ये फर्स्ट टाइम कोणी तूप बनवत असेल आणि मी हे ट्राय करून पाहिलं, खूप छान पद्धतीने इथे तूप तयार होतं. रिझल्ट खूप छान आला आहे. तूप खूप सुंदर आणि रवाळ झालेलं आहे, त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करायचं ठरवलं. ही सेम प्रोसेस आपण मिक्सरमध्ये देखील करू शकतो, पण मिक्सरचं भांडं थोडं छोटं असतं आणि इथे डो मेकर जो आहे तो मोठा आहे, त्यामुळे एकाच वेळी इथे बीट करता येणार आहे, कारण बीट केल्याशिवाय बटर तयार होणार नाही. आणि आता आपल्याला या सायमधून बटर व बटर मिल्क काढून घ्यायचं आहे. सर्व साय मी आता इथे डो मेकरमध्ये काढून घेतली आहे. आता इथे मिक्सरला लावून फर्स्ट मोडवर आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे व्यवस्थित. बीट करत असताना इथे थंडगार पाणी देखील मी यामध्ये ॲड केलेलं आहे. मोजून 2 मिनिटातच इथे बटर आणि पाणी सेपरेट झालं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हे गाळून घ्यायचं आहे. हे पहा, पाणी टाकून 2-3 वेळेस मी बीट करून घेतलं आहे. आणि इथे बटर मिल्क म्हणजेच ताक जे आहे ते पण खूप तयार झालं आहे. या ताकापासून तुम्ही विविध गोष्टी देखील बनवू शकता, जसं की मसाला ताक, कढी किंवा मग कणिक मळताना ताकाचा देखील वापर करू शकता. आता तयार बटर हे मी एका स्टीलच्या कढईमध्ये ॲड केलं आहे. आणि जशी ही कढई मी गॅसवर ठेवली तशी लगेचच तूप तयार होण्याची प्रोसेस इथे चालू झाली आहे. तुम्ही पाहू शकता, मोजून 10 मिनिटात हे तूप तयार होतं आणि एकदम रवाळ आणि पूर्ण घरात याचा सुगंध दरवळतो. काही सेकंदातच इथे बटर पूर्णपणे वितळून गेला आहे, तुम्ही पाहू शकता. हळूहळू स्टेप बाय स्टेप याचा कलर देखील तुम्हाला इथे दिसत असेल. खूप छान सुंदर कलर याला आलेला आहे. जवळजवळ 20 दिवसांची साय मी जमा केली होती आणि एकदम पारंपरिक पद्धतीने मी हे तूप बनवत आहे, त्यामुळे इथे तुपाला खूप सुंदर कलर आलेला आहे आणि हे तळाला चिटकतही नाही. हे पहा, आणि बेरी देखील यात खूप कमी निघते. इथे तुम्ही पाहू शकता तूप आपलं तयार झालेलं आहे आणि किती जास्त प्रमाणात इथे तूप तयार झाले तुम्ही पाहू शकता. याच स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही देखील असंच रवाळ आणि साजूक तूप घरच्या घरी बनवू शकता. आणि आता तूप पूर्णपणे तयार झालंय, त्यामुळे इथे नेहमीप्रमाणे मी गाळून घेऊन हे तूप एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. मी नेहमी स्टीलच्या डब्यातच तूप ठेवते, कारण काचेच्या बरणीत ठेवणं मला योग्य वाटत नाही. कधी घाईगडबडीत घेताना काचेची बरणी ही फुटू शकते, म्हणून मी स्टीलच्या डब्यातच तूप ठेवते. आता इथे डब्बा पूर्ण भरलेला आहे, पण तूप काही संपत नाही. हे पहा, खूप जास्त प्रमाणात हे तूप तयार होतं आणि वेळही खूप कमी लागला हे तूप बनवायला. खूप वेळ आपल्याला इथे उभं राहावं लागलं नाही. आणि बेरी तुम्ही पाहू शकता, तर बेरी किती थोडी निघाली आहे. त्याच्याचमुळे कढई देखील जास्त खराब झाली नाही. तुम्हाला मी एकदम क्लोजअप दाखवते. इथे क्लोजअपमध्ये तुम्ही पाहू शकता कढई अजिबात खराब झाली नाही आणि बेरी देखील खूप थोडी निघाली आहे. आणि शिवाय इथे तूप देखील खूप जास्त प्रमाणात तयार झालं आहे. एक डबा पूर्ण भरलेला आहे आणि एक जेवणाचा छोटा डबा मी इथे घेतला आहे, तो देखील इथे भरलेला आहे. एवढं तूप हे एका वेळी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने माझी ही साजूक तुपाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी.